नमस्कार, मी रेखा आणि रेखास केक अँड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज मी तुम्हाला मुलांच्या आवडीचा कॉमिक केक दाखवणार आहे। फिनिशिंग येत नसेल तर सिंपल डिझाईन कशी बनवायची ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला व्हॅनिला स्पॉन्जचे मी 3 लेयर कट करून घेतले आहेत। हा अंड्यापासून बनवलेला स्पॉन्ज आहे आणि बेसवर आपण थोडी क्रीम लावून घेऊ आणि त्याच्यावरती पहिला लेयर ठेवू। पहिल्या लेयरला शुगर सिरपने सोक करू, क्रीम लावून घेऊ। हा मी बिस्कॉफ फ्लेवरचा केक बनवणार आहे, त्यामुळे मी क्रीममध्ये चीज क्रीम यूज केलेले आहे। क्रीम लावून झाली, आता त्यानंतर बिस्कॉफ क्रश मी वापरणार आहे। व्हिडिओमध्ये साईडला बिस्कॉफ क्रश मी दाखवलेला आहे, तो क्रश मी स्प्रेड करून घेतला। आता त्यानंतर सेकंड लेयर ठेवून घेते आणि पुन्हा सेकंड लेयरला शुगर सिरपने सोकिंग करून घेऊ। अंड्यापासून स्पॉन्ज कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि परफेक्ट क्रीम कशी बनवायची त्याचीही लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। आता दुसऱ्या लेयरवरती क्रीम लावून झाली, बाहेर आलेली क्रीम ही साईडने आपण लावून घेऊ। त्यानंतर बिस्कॉफ क्रश लावू। नाईफच्या साहाय्याने बिस्कॉफ क्रश स्प्रेड करून घेते। एकदम टेस्टी अप्रतिम लागतो हा केक, नक्की बनवून पहा। क्रश लावून झाल्यानंतर थर्ड लेयर ठेवू आणि पुन्हा शुगर सिरपने सोक करून घेऊ आणि पुन्हा क्रीम लावून घेऊ। सर्व साईडने क्रीम लावून झाल्यानंतर जी बाहेर आलेली क्रीम आहे ती केकला आपण लावून घेऊ। पूर्ण केकला क्रीमने कव्हर करून घेऊ। आता थोडी क्रीम मी येलो कलरची बनवलेली आहे, त्यामध्ये मी येलो जेल कलर वापरला आहे आणि ती क्रीम आपण केकवर लावून घेऊ। पूर्ण केकला ही क्रीम लावून घेऊ आणि फिनिशिंग देऊ। वरती जी क्रीम आलेली आहे ती बाहेरून आतमध्ये लावून घेऊ। पॅलेट नाईफ क्रॉस पकडायचा आणि टर्न टेबल गोल फिरवायचा, म्हणजे फिनिशिंग परफेक्ट येते। आता केकच्या वरच्या साईडने पर्पल क्रीम लावून घेऊ। तर थोड्या क्रीममध्ये मी पर्पल जेल कलर वापरला आणि तो मिक्स करून मी वरच्या साईडने लावून घेते। प्लेन स्क्रॅपरने साईडची क्रीमही लावून घ्या। त्यानंतर स्पूनच्या मदतीने आपण वरच्या साईडने डिझाईन बनवून घेऊ। तर स्पून सरळ पकडायचा आणि मागच्या साईडने गोल फिरवत जायचे। तर बाहेरून आतमध्ये गोल फिरवत जा, म्हणजे ही डिझाईन परफेक्ट बनेल। त्यानंतर व्हाईट क्रीमने आपण बॉर्डर काढून घेऊ। त्यानंतर केकच्या वरच्या साईडला आपण डिझाईन बनवून घेऊ। तर नोझलचा वापर न करता त्याच पाइपिंग बॅगने मी या प्रकारे डिझाईन बनवली आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही डिझाईन बनवू शकता। आता क्रीममध्ये ब्लॅक कलर घालून आपण पूर्ण क्रीम ब्लॅक करून घेतली आणि पाइपिंग बॅगमध्ये भरून छोटासा कट दिला आणि साईडला आपण असे कॉमिक डिझाईन बनवून घेऊ। केकच्या साईडच्या डिझाईनला आपण ब्लॅक कलरने सर्कल बनवून घेऊ। त्यानंतर वरती जी डिझाईन बनवली त्यालाही आपण ब्लॅक बॉर्डर देऊन घेऊ। त्यानंतर केकच्या वरच्या साईडने ब्लॅक कलरची बॉर्डर तयार करू। कॉमिक केक म्हटले की ब्लॅक बॉर्डर येतेच आणि त्यासाठी तुम्ही क्रीममध्ये ब्लॅक कलर वापरून करू शकता किंवा न्यूट्रल जेलमध्ये ब्लॅक जेल कलर वापरूनही करू शकता किंवा तुम्ही चॉकलेट गनाश वापरूनही बॉर्डर देऊ शकता। मुलांना आवडणारा कॉमिक केक तयार आहे। तुम्हाला कॉमिक केक कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि खात रहा। बाय बाय।